तर चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे। उद्या हे फिननिफ्टीची एक्सपायरी, आता एक्सपायरीला कुठल्या साईडला कुठली मोठी रॅली होईल हे पण आज आपण ह्यामध्ये डिस्कशन करणार आहोत। आपण ह्याच्या आधी बघा ज्या पद्धतीने प्रिडिक्शन केले त्या पद्धतीने प्रॉपर असं निफ्टी आणि बँक निफ्टीने वर्किंग केलं आहे आणि ह्याच्या पुढेही करत राहणार। आता आपला व्ह्यू एकदम सिंपल आहे बघा। निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितला तर निफ्टीमध्ये हा एक सपोर्ट झोन होता, सपोर्ट झोन ब्रेकआउट केला आहे। मार्केटनं बऱ्यापैकी सस्टेन तुमचं पहिलं टार्गेट अचीव केले। सेकंड उद्या गॅप ओपन पण करून देऊ शकते। गॅप ओपन करून जर समजा 22,206 जर त्यानं क्रॉस केलं तर तुम्ही या दरम्यान कॉलला एंट्री घेऊ शकता। तुमचं इथूनचे टार्गेट ना ते 315 येणार। इथं सस्टेन केलं तर तुम्ही इथे पुटला पण होऊ शकता, 206 परत टार्गेट तुम्हाला येऊ शकतं। ह्याच्यावरती तर मार्केट जाणं थोडं जर असं अशक्य वाटतंय। जर गेलंच तर तुम्ही 369च्या वरती कॉलला बसा। ह्या दरम्यान सहज ट्रेडिंगला एंट्री करू नका। हा एक नो ट्रेडिंग झोन आहे, तिथून रिव्हर्स येण्याचे चान्सेस पण आहेत। त्यानंतर आपण बँक निफ्टीमध्ये बघूया। बँक निफ्टीमध्ये जर राहिलं बघितलं तर आपला इथून कॉलला होता, जर तुम्ही बघितला तर एकच कॅन्डल अशी एंट्री केली की ऑलमोस्ट तुमचं कमी कमी 350 ते 400 पॉईंटची रॅली गेल्या। आपला व्ह्यू इथं क्लिअर होता की इथं कॉललाच बसायचा, पुढचा काडी मात्र संबंध नाही। आपण पुढचा इथे व्ह्यू पण दिला नव्हता, खाली होता। पण ऑलमोस्ट 15 मिनिट जर तुम्ही टाईम फ्रेम लावला तर त्या 15च्या टाईम फ्रेमनुसार तुम्हाला इथे पुटला ब्रेकआउट दिलेलं नाही, कॉललाच दिलं आहे। ऑलमोस्ट त्यांना बघा रिटेस्ट करून त्यांना चांगलं आपलं टार्गेट त्यांना अचीव करून दिलेलं आहे। आता जर उद्यासाठी जर बघितला तर बघा ह्याच्या खाली आपण पुटला बसू शकतो। तुमचं टार्गेट फर्स्ट आणि सेकंड हे टार्गेट घेऊन जाईल। मार्केट समजा जर ह्याच ठिकाणी स्टेबल झालं तर 27,891 नंतर तुम्ही कॉलला बसू शकता। त्यानंतर तुमचं टार्गेट 28,153 हे तुम्हाला टार्गेट मिळून जाईल। इथं जर स्टेबल केलं तर हे तुम्ही 27,891 घ्या। न स्टेबल केलं तर ह्याच्यावरती मग कॉलला आहे तसं तुम्ही रॅली कॅप्चर करू शकता। आता उद्या जर समजा 27,891 जर ह्याच्यावरती जर मार्केट गेलं तर निफ्टी पण ऑलमोस्ट त्या ह्या ट्रेडलाईनला त्याने क्रॉस करून कॉल साईडला कन्वर्ट करायचे चान्सेस आहेत। आपलं जे निफ्टीचं प्रिडिक्शन आहे हे तुम्हाला सकाळी आपल्याला ग्रुपवर तुम्हाला मिळून जाईल। अजून आपण ह्याच्यामध्ये प्रिडिक्शन केलं, पण ही जी ट्रेडलाईन तुम्हाला दिसून येते ही ट्रेडलाईन जर क्रॉस ऑलमोस्ट झालेलंच आहे। इथून मार्केटवर अप साईडला कन्वर्ट पण करू शकते, फक्त त्याला ही लेवल ऑलमोस्ट त्याने ब्रेकआउट द्यायला पाहिजे। सॉरी एक मिनिट, ही लेवल त्याने ब्रेकआउट द्यायला पाहिजे। इथून ब्रेकआउट केलं तर तुम्हाला ऑलमोस्ट बघा ह्या दरम्यान हे पण लेवल दिसून येऊ शकते। हे तुम्हाला मॉर्निंगला मी प्रिडिक्शन करून आपल्या ग्रुपवर तुम्हाला येऊन जाईल। जर तुम्ही ग्रुपला जॉईन नसाल तर टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या बायोमध्ये दिलेलं आहे, ऑलमोस्ट खाली पण दिलेलं आहे। तर खाली जाऊन क्लिक करून त्या ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता। फ्रीमध्ये जा, आमच्या सगळ्या सर्व्हिसेस फ्रीज असतात। बिंदास तुम्ही जॉईन करून आपला व्ह्यू बघू शकता। ऑलमोस्ट बघा जो व्ह्यू आपण टाकला आहे तो व्ह्यू आज सक्सेसफुली वर्किंग केला आहे। आपण 6 ट्रेड दिलं तर 6च्या 6 परफेक्ट बसलात, एकच आपला फेल गेला आहे तो फक्त त्या दरम्यान एक छोटं स्टॉप लॉस येऊन गेलं, पण बाकीचे 5 ट्रेड आहेत ते प्रॉपर असं वर्किंग केलेलं आहे। ओके, अशाच प्रेडिक्शनसाठी आणि अशाच ट्रेडिंग सिस्टीमसाठी आपल्याला फॉलो करा, बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे आपलं प्रेडिक्शन आल्या तुम्हाला लगेच सूचना येऊन जाईल। ओके, थँक्यू।